माजी सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलेलं. त्या वक्तव्याकडे आपण वळूया. सुप्रीम कोर्टानं कुठल्या प्रकरणाची सुनावणी घ्यायची हे एखादा पक्ष ठरवू शकत नाही, अशा शब्दामध्ये चंद्रचूड यांनी उत्तर दिलंय. दलबदलूंसाठी दरवाजे आणि खिडक्या चंद्रचूड यांनी उघड्या ठेवल्या होत्या असा हल्लाबोल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. याच आरोपांना आता माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सडेतोड उत्तर दिलेलं आहे. बघा, चंद्रचूड यांचं एक खूप महत्त्वाचं विधान आहे. ठाकरे गटाच्या आरोपांवर आता चंद्रचूड यांनी उत्तर दिलेलं आहे. राऊतांच्या आरोपांना चंद्रचूड यांचं उत्तर आहे, सुनावणी घ्यायची की नाही पक्ष ठरवू शकत नाही. ठाकरे गटाच्या आरोपांना चंद्रचूड यांनी उत्तर दिलेले आणि चंद्रचूड संतापलेले आहेत. चंद्रचूड यांचं हे महत्त्वाचं विधान आहे. दलबदलूंसाठी चंद्रचूडांनी दारं खुली ठेवली असं राऊतांनी 2 दिवसापूर्वीच म्हटलं होतं. निकालानंतर राऊतांचं हे वक्तव्य होतं. आता त्याला एका मुलाखतीमध्ये चंद्रचूड यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे. ठाकरे गटाच्या आरोपांवर चंद्रचूड अगदी सविस्तरपणे बोललेले आहेत. आणि याच महत्त्वाच्या विधानासंदर्भात चंद्रचूड यांच्या संदर्भात आमचे प्रतिनिधी विनोद पाटील जोडले गेलेले आहेत. आपण विनोद यांच्याशी संवाद साधूया. विनोद, चंद्रचूड यांनी अगदी सडेतोड शब्दात राऊतांना प्रत्युत्तर दिलेलं आहे. दलबदलूंसाठी दरवाजे आणि खिडक्या चंद्रचूड यांनी उघड्या ठेवल्यात असा आरोप होता, काय सांगशील? गिरीश, हे फार मोठं विधान आता चंद्रचूड यांनी केलं आहे. कारण की परवाच जेव्हा निकाल लागले त्यावेळेस संजय राऊत यांनी थेट चंद्रचूड यांचं नाव घेऊन त्यांच्यावर आरोप केला होता. अगदी कोणताही सरन्यायाधीश असतो त्याच्या आयुष्यात एक महत्त्वाची केस असते, त्या केसचा ते प्रकरण त्याच्याशी नेहमी जोडलं जातं. आणि चंद्रचूड यांच्या निवृत्तीनंतरही हे प्रकरण त्यांची पाठ सोडायला तयार नाही, हेच यातून आपल्याला दिसतंय. कारण की चंद्रचूड हे रिटायर झाल्यानंतरही या प्रकरणाचा निकाल लागलेला नाही आणि त्यामुळेच तोच धागा पकडून राऊतांनी थेट त्यांच्यावर निशाणा साधला. कारण की या प्रकरणाचा निकाल न दिल्यामुळे सुप्रीम कोर्टानं यापूर्वीही पक्षांतरं झाली, मात्र सुप्रीम कोर्टानं या प्रकरणात म्हणजे पक्ष भरपूर फुटले यापूर्वी, परंतु पक्षच घेऊन जाण्याची जी प्रक्रिया आहे तिला एक वैधानिकता प्राप्त झाली की काय, असाच आरोप थेट राऊतांनी त्यांच्यावर केला. आणि त्यामुळे देशभरात पक्षफुटीच्या प्रक्रियेला एक मोठी विंडोज ओपन करून दिलेली आहे असा आरोप त्यांनी केला होता. आणि त्याच्यावर आता चंद्रचूड यांनी त्यांना उत्तर दिलेलं आहे. मात्र हे प्रकरण अजूनही चंद्रचूड यांची पाठ सोडायला तयार नाही. पुढच्या काळात या प्रकरणात निकाल येईल की नाही ते सरन्यायाधीश सध्याचे जे विद्यमान आहेत ते ठरवतील. मात्र चंद्रचूड यांची पाठ हे प्रकरण सोडेल शेवटपर्यंत असं काही दिसत नाही. अगदी अगदी विनोद, आमदार अपात्रता प्रकरण चंद्रचूड यांनी त्वरित त्याच्यावर निर्णय घेतला नाही, ते प्रकरण लटकवलं असं राऊतांचा आरोप आहे. राऊतच नाही तर सर्व विरोधकांनी अगदी चंद्रचूड यांच्यावर प्रहार केलेला आहे. काय पुढे भविष्यात होऊ शकतं? बरोबर गिरीश, कारण की एक म्हण आहे, जस्टिस इज डिलेड जस्टिस इज डिनाईड. कारण न्यायाला जर उशीर झाला तर त्या न्यायाला काही अर्थ नसतो आणि तेच आता कंगोरे या प्रकरणात समोर येताना दिसत आहेत. कारण की सरन्यायाधीश निवृत्त झाले तरी सुद्धा या प्रकरणाचा निकाल लागला नाही आणि त्यामुळे या चंद्रचूड यांच्या भूमिकेबद्दल वारंवार प्रश्नचिन्ह व्यक्त करण्यात येतं. आणि आता ते निवृत्त झाल्यामुळे त्यांच्यावर समोर येऊन थेट त्यांच्यावर टीकेचे बाण सुटू लागलेले आहेत आणि त्याची सुरुवात आता राऊतांनी केलेली आहे. त्याच्यामुळे आता पुढच्या काळात देशभरातून राष्ट्रीय नेतेही काँग्रेसही यावर काय बोलतं, चंद्रचूड यांना घेरतात का आणि त्याच्यावर चंद्रचूड यांना आता पुढे काय काय उत्तरं द्यावी लागतात हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विनोद, चंद्रचूड यांच्या महत्त्वाच्या विधानाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही विश्लेषण केलं त्याबद्दल धन्यवाद. An agenda which others set for us, that, well, you have to decide this case for me today. If you don't decide my case, then, well, you're not independent. This is something which is unacceptable. And the real problem today is this, and that's why, I must say this. It's because we have refused during my tenure as a Chief Justice. We have refused to be dictated by any third party on which cases to decide. Sometimes, very highly resourced persons come to the court. And they try and suborn the system by saying, well, my case should be heard first. And this was a matter of concern to me as Chief Justice. Should we be listening to those cases only because
the most resourced in terms of lawyers, in terms of the clients whom they represent, come to court and say, well, hear my case first. Sorry, we're not going to give that priority to people who are merely because they have resource and they have the ability to afford the best. माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी काय विधान केलं आपण ते ऐकलं. दरम्यान संजय राऊतांनी चंद्रचूड यांच्यावर काय आरोप केले होते ते आपण आता पाहूया. या सगळ्याला जर जबाबदार कोणी असेल या महाराष्ट्रातल्या घडामोडींना ते सरन्यायाधीश DY चंद्रचूड. जर त्यांनी योग्य निर्णय दिला असता तर महाराष्ट्राचं चित्र बदललं असतं. आणि त्यांनी निर्णय न दिल्यामुळे पक्षांतरासाठीच्या खिडकी आणि दरवाजे ते उघडे ठेवून गेलेले आहेत.